काल लोकसभेचा निकाल लागला आणि माहितीचे उमेदवार नारायण राणे 48 मतांनी निवडून आले। हक्काचा खासदार जनतेने निवडून दिला। 10 वर्ष निष्क्रिय असलेल्या विनायक राऊतला बदलण्याचा निर्णय जनतेने घेतला होता। सर्वांचं मनापासून आभार मानतो। नारायण राणे यांनी मागील 40 वर्ष केलेल्या सेवेची पोचपावती जनतेने दिली आहे। मोदी, अमित शाह, JP नड्डा, बावनकुळे साहेब, फडणवीस साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानतो। दीपक केसरकर हे सामनावीर आहेत। त्यांनी माहितीचा धर्म पाळला, केवळ शब्दात न ठेवता कृती करून दाखवली आहे। जसं काम केसरकर यांनी केलं तसं काम इतर कार्यकर्त्यांनी करावं। यापुढे माहिती ताकदीने उतरत असेल तर माहितीचा धर्म पाळला पाहिजे। उभाटा हा आपला एकमेव शत्रुपक्ष आहे। जर माहिती धर्म पाळला नाही तर पुढील निवडणुका कठीण जातील। उभाटाच्या अदृश्य हातांचे आभार। बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी राणेसाहेबांना मदत केली। त्यांना उद्धव ठाकरेंची धोरणं आवडली नव्हती। विनायक राऊतांनी शिवसेना संपवण्याचं काम केलं। उभाटावाले आणि महाविकास आघाडीवाले दिवाळी का साजरी करत आहेत? देशात माहितीच्या जास्त जागा आहेत। तुझ्या मालकाच्या मुलाच्या मतदारसंघात काय झालं ते बघ। मोदींचा राजीनामा मागण्यापूर्वी वरळीचा राजीनामा द्या, तोंड काळं करून आला। काँग्रेसचे 13 खासदार निवडून आले आहेत। तुझा मालक मोदी साहेबांसोबत असताना किती यायचे आणि आता किती आले याचा विचार कर। उगाच आव आणू नका। उद्धव ठाकरेंचं तोंड काळं झालं आहे। उद्धव ठाकरे, मातोश्री सोड आणि 10 जनपथला जाऊन बस। सकाळी 90 मारल्यानंतर रात्रीचा इफेक्ट दिसतोय। सरकार स्थापन करतोय। काँग्रेस नसती तर उभाटाची भावपूर्ण श्रद्धांजली झाली असती। राणे संपले असं म्हणणारे आता बिळात लपून बसले आहेत। विश्लेषण करायचं असेल तर राऊतने सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावं। कुठलाही फटका आम्हाला बसला नाही। किरण सामंत यांनी आपल्या परीने चांगलं काम केलं। कुडाळ मालवणच्या जनतेने 2014चं शल्य दूर केलं आहे। ही वैभव नाईक यांची हार आहे। ग्रीन रिफायनरी राजापूरमध्येच होणार। लोकांनी अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दर्शवलाय। 400 पारचा नारा आम्ही दिला। 272 मध्येच खरी गमक आहे। राऊतच्या मालकाने 10 जनपदच्या बाहेर जाऊन वॉचमनगिरी करावी। आमचं सरकार येईल। इंडिया अलायन्स दुकान काय आहे हे माहीत आहे। त्यांची लायकी काय आहे हे नितीश कुमार यांना माहीत आहे। कोकणातील जनतेने उद्धव ठाकरेला हद्दपार करून टाकला आहे। माज कोणाचा उतरवला आहे कोकणात येऊन बघावं। मॅन ऑफ द मॅच ज्याला आपण म्हणू ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमचे दीपक केसरकर जी आहेत। त्यांनी महायुतीचा धर्म तर पाळला, पण सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या विकासासाठी राणे साहेबच गरजेचे आहेत। हे जे सातत्याने ते पत्रकार परिषदेतून मांडत होते ते फक्त शब्दामध्ये न ठेवता कृतीतून दाखवण्याचं काम सन्माननीय केसरकरजींनी दाखवून दिलेलं आहे। यासाठी मनापासून मी त्यांचे आभार मानतो। अपेक्षा एवढीच आहे की जसं आदरणीय केसरकरजींनी काम केलं, महायुतीचा धर्म पाळला, तेच महायुतीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी यापुढेही पाळावा अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करेन। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे अभित नाईकजी आणि त्यांचा पूर्ण पक्ष अतिशय ताकदीने आमच्या बरोबर या निवडणुकीमध्ये उभा होता। काही कटू अनुभव या निवडणुकीच्या निमित्ताने आलेले आहेत, पण ती चर्चा पत्रकार परिषदेमध्ये न करता महायुतीच्या व्यासपीठावर आम्ही निश्चित पद्धतीने करू। पण महायुती यापुढे ताकदीने प्रत्येक निवडणुकीमध्ये अगर उतरायचे असेल तर प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे। उभाटा आणि महाविकास आघाडी आपला एकमेव शत्रू हे मानूनच मला असं वाटतं आपण काम केलं पाहिजे। कुठेही उभाटाला अगर मदत होत असेल, महाविकास आघाडीला मदत होत असेल तर महायुती साठी पुढच्या निवडणुका ताकद असतानाही अवघड जातील हेही मी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगेन। काही हिशोब यापुढे चुकते व्हायचेच आहेत। ते व्याजासकट करण्याची तयारी आमच्या सगळ्यांची आहे।
त्याचबरोबर उभाटातले अदृश्य हातांचा पण मी मनापासून त्यांचे आभार मानतो की या अदृश्य हाताने आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये मदत केली, सहकार्य केलं आणि त्यांच्या ह्या मदतीमुळे आमचा हा विजय अजून सुखर झाला हेही मी तुम्हाला सांगेन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या सैनिक, शिवसैनिक ह्यांनी राणे साहेबांना मदत करण्याचं ठरवलं आणि त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये आम्हाला त्या पद्धतीचं सहकार्य झालं. कोणालाही या जिल्ह्यातल्या जे जुने शिवसैनिक आहेत, जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांना उद्धव ठाकरेची काँग्रेस आणि शरद पवार गटावर जाण्याची भूमिका आवडली नव्हती. उद्धव ठाकरेंची धोरणं आवडली नव्हते. त्याचबरोबर विनायक राऊतांनी ज्या पद्धतीने ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेना संपवण्याचं काम केलं त्याचा वचपा ह्या निवडणुकीमध्ये उभाटाच्या कार्यकर्त्यांनी काढलेले आहे.